तो राजकारण आणि समाज. राजकारण आणि समाज मी सांगत होतो की माझ्या मते हा जो पॉलिटिक्स शब्द आहे त्या पॉलिटिक्स शब्दामध्ये थोडी गडबड आहे म्हणजे मराठी भाषांतरामध्ये. कारण ऍक्च्युली आपल्याला जगाच्या पॉलिटिक्स किंवा भारताच्या पॉलिटिक्स बद्दल डिस्कशन नाही करायचे की कोणते पक्ष आहेत. हा, आपण जेव्हा इथे हा टॉपिक बघू राजकीय पक्ष, तेव्हा आपल्याला कोणते पक्ष आहेत, बरोबर, बहुपक्षीय प्रणाली काय असते त्याचं डिस्कशन करायचंय. पण पक्षांची नावं घेऊन चर्चा नाही करायची आपल्याला, त्याचा आपल्याशी काही संबंध नाही. कोणता पक्ष कधी सुरू झाला, त्याच्या कार्यकाळ किती, किती वेळा ते पंतप्रधान झाले, मुख्यमंत्री झाले, आपल्याला त्याच्याशी त्याच्यात जायचं नाही आपल्याला. ओके, तो पॉलिटिक्सचा अर्थ इथे जरी मराठीत राजकारण दिलेला असला तरी ऍक्च्युअली याचा अर्थ सत्ता कारण घेतला पाहिजे. ठीक आहे, कारण तुम्ही सिंपल बघा, सत्ता किंवा सत्ता कारण घेतला पाहिजे. कारण तुम्ही सिंपल म्हणजे इथूनच आपल्याला क्लिअर आहे की बघा इथे सोशोलॉजिकल थिअरी ऑफ पॉवर म्हटलेलं आहे. सगळीकडे पॉवर इलिट आहे, ठीक आहे, राईट. ओके, आणि मग इथे सगळीकडे सत्ता आहे तर तुम्ही सत्ता कारण आणि समाज असं घेतलं तर तो जास्त योग्य आहे. कारण राजकारण म्हटलं तर मग सर आता एकत्र कसे आले, कुठले कसे, आणि मग तो रिप्रेझेंटेटिव्ह ऍक्ट वगैरे त्याच्यात नाही जायचं आपल्याला. ठीक आहे, आपल्याला काय बघायचंय मेनली, याचा क्रक्स काय आहे. याचा या युनिटचा क्रक्स तुम्ही समजून घ्या. या युनिटचा क्रक्स आहे पॉवर. ठीक आहे, पॉवर किंवा ज्याला आपण म्हणू सत्ता. ठीक आहे, मग सत्तेचं स्वरूप कसं असतं. मग पहिलाच मुद्दा आम्हाला दिलेला आहे समाजशास्त्रीय दृष्टिकोन. आता मी तुम्हाला मागे म्हटलं होतं की प्रत्येक टॉपिकशी रिलेटेड समाजशास्त्रीय दृष्टिकोन आपल्याला बघायचे, बरोबर. ते प्रत्येक युनिट मध्ये आहे. म्हणजे इथे ते कार्य आणि त्याच्याबद्दल पण बघितलं आपण, ते मागे स्तरीकरणाबद्दल पण बघितलं आपण, ते इथे पण बघू, ते धर्माबद्दल पण बघू, ते नातेसंबंधांबद्दल पण बघू, सगळ्यांबद्दल आपल्याला समाजशास्त्रीय सिद्धांत बघायचे. मग आता सत्तेचा समाजशास्त्रीय सिद्धांत हा ऑलरेडी आपण कुठेतरी पाहिला का, वेगवेगळ्या विचारवंतांचा बघितला. कुठे बघितला आपण, मला आठवत आहे का? हा, बरोबर. वेबरने काय सांगितलं आम्हाला, वेबर बद्दल डिस्कस केला आपण. वेबरने काय सांगितलं, स्तरीकरण जे सांगितलं वेबरने, स्तरीकरणाचे जे 3 आयाम सांगितले वेबरने. कोणते कोणते आयाम होते स्तरीकरणाचे, म्हणजे मग थोडक्यात काय, सत्तेबद्दल वेबर बोलतो तिथे लक्षात. तो मग सत्तेबद्दलचं डिस्कशन जर वेबर करतोय तर सत्तेबद्दल स्तरीकरणा सॉरी सत्तेबद्दल वेबरचं मत किंवा तो काय झालंय, मग तो समाजशास्त्रीय सिद्धांत झालाय आपला. ओके, मार्क्स सत्तेबद्दल काय बोलतो, आहे रे वर्गाकडे सत्ता आहे सर, बरोबर. याचा अर्थ काय होतो की सत्तेबद्दल आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे, त्याच्या त्याला धरूनच पुढचं डिस्कशन आहे. ओके, की सत्ता ही समाजात कशा स्वरूपात दिसत असते. सत्तेचे समाजशास्त्रीय सिद्धांत याचा अर्थ सत्तेचं समाजातलं स्वरूप काय आहे ते डिस्कशन करायचंय आपल्याला या पहिल्या पॉइंटर मध्ये. ठीक आहे, सत्तेचं समाजातलं स्वरूप काय आहे ती चर्चा करू. ओके, त्याच्यानंतर आपल्याला सत्तेचं समाजातलं स्वरूप, बरोबर, कसं दिसतं समाजामध्ये, सत्ता कशी दिसते. सत्ता ही एकवटलेली आहे का सत्ता ही विभागलेली आहे लोकांमध्ये, बरोबर. आता काय म्हणले की घरात मी राहतोय, कुटुंबासाठी मी सत्ताधारी आहे, बरोबर, पण मी घराबाहेर पडतोय तर मी सामान्य नागरिक आहे, बरोबर. सत्ताधारी वेगळे आहेत, येते का लक्षात, राईट. मग हे डिस्कशन मग म्हणून बघू ना, राजकारणासोबत नाही समाजाबद्दल मेनली डिस्कशन. तर सत्तेचं समाजशास्त्रीय स्वरूप इथे डिस्कस करू. त्याच्यानंतर हे समाजशास्त्रीय स्वरूप डिस्कस करत असताना आम्हाला असं दिसतं, खास करून जर आम्ही भारतीय समाजाचा विचार केला तर भारतीय समाजात आम्हाला दिसतं की सत्ता ही काय झालेली आहे, वितरित झालेली आहे, बरोबर. येस नो, त्याला दुसरा शब्द जो तुमच्या तिकडे दिलेला आहे युनिट 4 मध्ये, या विकेंद्रीकरण. मग सत्तेचं विकेंद्रीकरण जे झालेलं आहे ते पण डिस्कशन करणं गरजेचं आहे समाजातलं. मग ते सत्तेचं विकेंद्रीकरण यांच्या थ्रू डिस्कस करतो आपण, बरोबर. मग इथे पुढे लिहा, बी पॉइंटच्या बाजूला लिहून घ्या, हे आहे तुमचं सत्तेचे विकेंद्रीकरण. ठीक आहे,
सत्तेचं विकेंद्रीकरण आहे सर, करायचं आम्हाला इथे. बरोबर. हा बरोबर, तसंच ना, विभागणी केलेली आहे यांच्यामध्ये, म्हणून सत्तेचं विकेंद्रीकरण केलेलं आहे. सगळीकडेच विकेंद्रीकरण असतं असं नाहीये. बऱ्याच वेळा सत्ता बऱ्याच ठिकाणी एकवटलेली पण असते. मग त्याच दोन प्रकारचे सिद्धांत आहेत आपल्याकडे. ओके, विल्फ्रेड परेटो, रॉबर्ट डहाल हे लोक आहेत, त्यांनी तेच म्हटलेलं आहे की सत्ता एका ठिकाणी, सीडब्ल्यू मिल्स आहे बरोबर, सत्ता एका ठिकाणी एकवटलेली किंवा सत्ता विकेंद्रित झालेली, त्याची डिस्कशन. आमच्याकडे काय सांगता येईल आम्हाला, सत्ता विखरलेली आहे का भारतात, भारतीय समाजात? अर्थातच विखरलेली आहे. आता सत्ता विखरलेली म्हणजे बऱ्याच लोकांचं ते कन्फ्युजन होतं की सर मग राष्ट्रपती, प्राईम मिनिस्टर, मंत्री संत्री हे सगळे मंत्रालयात किंवा पार्लमेंटमध्ये विखुरलेली कशी आहे सर सत्ता, किंवा विकेंद्रीकरण कसं झालंय सत्तेचं? हेच 73-74 घटना दुरुस्ती जी आहे ती विकेंद्रीकरणच आहे ना एक प्रकार, बरोबर का? राईट, ते विकेंद्रीकरण आहे. त्याच्यानंतर अजून काय विकेंद्रीकरण? हेच नाव जे तुम्हाला दिले, नोकरशाही. नोकरशाही म्हणजे काय? विकेंद्रीकरण आहे सत्तेचं, बरोबर. तलाठीजवळ पण सत्ता आहे, बरोबर, आणि तहसीलदाराजवळ पण सत्ता आहे, राईट. ते पण सत्तेचं विकेंद्रीकरणच आहे. दबाव गट काम करतात वेगवेगळ्या विषयात, वेगवेगळ्या ठिकाणी, यांच्यामध्ये पण सत्ता गेलेली आहे, बरोबर. त्याच्यानंतर नागरी समाज इथे दिसतोय शब्द तुम्हाला, तो नागरी समाजामध्ये पण सत्ता गेलेली आहे. ओके, तो म्हणजे मग आपण फरक बघू, नागरी समाज आणि दबाव गट मध्ये फरक काय असतो, माहिती काय असतो, काय माहितीये का आपल्याला? दबाव गट जो असतो तो राजकारणात नाही घेत, प्रत्यक्ष सहभाग होतो. दबाव गट म्हणजे त्यांचे जे सदस्य असतात त्यांची जी मागणी ती लावून धरतात आणि ते पूर्ण करण्यासाठी ते एकत्रित असतात आणि ते कुठल्या तरी एका पक्षाला हे देतात, म्हणजे जे त्यांची नागरी समाज म्हणजे सर सर्वसामान्य लोक त्यांची संघटना वगैरे असेल. दबाव गटाचं उदाहरणाने सांगा. मराठा आरक्षणाचा घेऊ शकतो की तो दबाव गट आहे एक प्रकारचा. कोणता? मराठा आरक्षण दबाव गट आहे का? नाही, नाव काय दबाव म्हणजे गट? खूप आता की झालेला दबाव गट मध्ये मजदूर संघ वगैरे ते दबाव गट मध्ये येतील. बरोबर. नागरी समाजामध्ये एनजीओ वगैरे जी म्हणजे वेगवेगळे पर्यावरणीय मुद्दे असतील. पर्यावरणीय आता ग्रीन पीस इंटरनॅशनल, ग्रीन पीस इंटरनॅशनल दबाव गट पण आहे. दबाव गट ती व्यक्ती आहे ना, ती व्यक्ती समजा थोडं बरोबर आहे. दबाव गट याचा अर्थ काय? फक्त राजकीय दबावासाठी दबाव गट नसतो, ठीक आहे. आणि दबाव गट हे फक्त राजकारणाशी किंवा राजकीय पक्षांशी जोडलेले असतील असं पण नसतं, ठीक आहे. पण दबाव गट मात्र नावात अर्थ आहे. दबाव गट कोणावर दबाव टाकतील? प्रशासनावर, शासनावर, बरोबर. आणि नागरी समाज कोणासाठी काम करेल? नागरिकांसाठी, इथे लक्षात. आणि म्हणून नागरी समाजाचा अजेंडा हा मोठा असतो दबाव गटापेक्षा. बऱ्याच वेळा असं होतं की दबाव गट आणि नागरी समाज अल्टरनेटिव्हली शब्द वापरले जातात, पण ते अल्टरनेटिव्ह नाहीये, ठीक आहे, राईट. आतापुरता फरक असा आहे दबाव गट आणि नागरी समाजाचा, की जसं त्याने सांगितलं किंवा नावावरून शब्द आहे की नागरी समाज ह्या नागरी गोष्टींसाठी काम करतायत, बरोबर. दबाव गट हा आमचे अधिकार मिळण्यासाठी काम करतोय बेसिकली, ओके. आणि दबाव गटाची मोडस ऑपरेंडी किंवा काम करण्याची पद्धत काय आहे? दबाव गट हे दबाव टाकून काम करत असतात, नागरी गट सरकारला सहकार्य करून काम करत असतात, नागरी समाज, ठीक आहे. येते लक्षात. हा बेसिक डिफरन्स आहे याच्यात. नागरी समाजाचं उदाहरण, भरपूर उदाहरणं आहेत नागरी समाजाचे. आता हे पण सांगतो उदाहरण सांगण्याच्या अगोदर की बऱ्याच वेळा एखादा गट जो असेल तो कधी दबाव गट म्हणून काम करेल, कधी तो नागरी समाज म्हणून काम करेल, दोघी ठिकाणी काम करू शकतो, ठीक आहे. पण म्हणून बऱ्याच वेळा असं होतं की ते कन्फ्युजन क्रिएट होतं. तुम्ही ही संस्थेचं नाव ऐकलंय, CII, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज, ठीक आहे. ही जी संस्था आहे ही नागरी समाजाची उदाहरण आहे, ठीक आहे. पण वेळोवेळी ती दबाव गट म्हणून पण काम करत असते असेल. सो एकच संस्था एकाच वेळी नागरी समाज आणि दबाव गट, म्हणजे जेव्हा लोकांसाठी काम केलं जात आहे तेव्हा तो नागरी समाज होतोय, जेव्हा प्रशासनावर काहीतरी, प्रशासनाला जेव्हा तुम्ही धाब्यावर धरताय किंवा प्रशासनाला जेव्हा जाब विचारला जात आहे तेव्हा तो दबाव गट होतो, कारण नावाचाच दबाव आहे ना तुमच्या, ओके. तो दबाव गट म्हणजे काय, ठीक आहे, राईट. असं डिस्कशन आहे. उदाहरण पण मी सांगितलं
हे आता रिलेट होत नसेल पुढे बघू याच्याबद्दलची चर्चा. ठीक आहे, राईट. तो मुद्द्याकडे येऊ की हा सत्ताधारी अभिजात नोकरशाही दबावगट राजकीय पक्ष हे सत्तेचे विकेंद्रीकरणाचे मुद्दे आहेत. ठीक आहे, मी तुम्हाला तेच पुन्हा पुन्हा सांगतोय की सत्ता या एका शब्दावरच सगळं आहे. बरोबर, हे सत्तेचं स्वरूप झालं, हे सत्तेचं विकेंद्रीकरण झालं. ठीक आहे. आता राष्ट्र, राज्य, नागरिकत्व, लोकशाही, नागरी समाज, त्याच्यातला नागरी समाज तर वरती गेला. याच्यातलं मला तुम्ही सांगा की नागरिकत्व, राष्ट्र आणि राज्य, ओके, हे दोन पण सत्तेच्या विकेंद्रीकरणात जातील ना. नागरिकत्व मिळालेलं आहे एखाद्याला म्हणजे काय, म्हणजे सत्तेचं विकेंद्रीकरण, काहीतरी अधिकार मिळाले तर त्याला. मी ह्या देशाचा नागरिक आहे तर काहीतरी मला अधिकार मिळाले. सांगा बरं, संविधान कलम नागरिकांना फक्तच असणारे अधिकार, फक्तच नागरिकांना असणारे अधिकार कोणते कोणते? अरे आर्टिकल विचारतोय मी. 14, 19, 14 14 नागरिकांनाच आहे फक्त. 19 आहे. 19 बरोबर. सो हे अधिकार आहेत की जे फक्त आणि फक्त जे संविधानात आहेत की जे फक्त नागरिकांना उपलब्ध आहेत, इतर कोणाला नाही. म्हणजे थोडक्यात तुम्ही नागरिक म्हणून असाल तर तुम्हाला काहीतरी अधिकार मिळत आहे. बरोबर, तुम्हाला अधिकार मिळत आहेत म्हणजे थोड्या बहुत प्रमाणात सत्तेची तुम्हाला चव मिळते ना. दिसून पूर्वी जेव्हा आमचा समाज होता, कोणता समाज होता आमचा? आदिम समाज किंवा 15, 16, 19, 29, 30. चमकतंय का तिथे? रिफ्लेक्शन येत आहे का? याचं येते, सूर्य आला ना आता आजकाल. 29, 30. ओके. हा, तो थोडक्यात जे डिस्कशन तेच आहे की सत्तेचं विकेंद्रीकरण होताना आम्हाला दिसतंय सर याच्यात. ठीक आहे, राईट, नागरिकत्व मधून पण त्याच्याबद्दल चर्चा करू आपण. आणि मग एकदा तुम्हाला नागरी समाजाने किंवा दबाव गटाने थोडक्यात तुम्हाला अशा गोष्टींविषयी जागरूक केलं की ज्या गोष्टींमुळे तुमचा अत्याचार होतोय, अन्याय होतोय समाजामध्ये. ठीक आहे, मग त्याच्या विरोधात तुम्ही काय करताय? निषेध करताय, आंदोलन करताय, चळवळी करताय आणि काहीतरी सामूहिक कृती करताय आणि शेवटी क्रांतीपर्यंत जाताय. बरोबर का? राईट. आता तुम्ही जेव्हा सिलेबस वाचला, सांगितलं होतं सुरुवातीला 3 वेळा तरी सिलेबस वाचा किंवा लिहा. आता तुम्ही जेव्हा सिलेबस वाचला किंवा लिहिला, मग हे समजून घेतलं का असं पद्धतीने? हा, पण तुम्हाला ही लिंक तरी लागली का की याच्यानंतर हे काय, याच्यानंतर हे काय, हे काय, ती तरी लागणं अपेक्षित होतं किंवा. कारण निषेध आंदोलन म्हणजे उदाहरण बघा, निषेध आंदोलन आणि सामूहिक कृती एक होणार कुठून? निषेध कधी करेल मी एखाद्या गोष्टीचा? ज्या वेळेला मला काय कळेल, की मला कळेल की माझ्यावर काहीतरी अन्याय होतोय, अत्याचार होतोय. बरोबर, अन्याय अत्याचार होतोय, मग मी निषेध करायला जाईल. पण जेव्हा मी निषेध करायला जाईल तेव्हा मला लक्षात येते की माझ्या एकट्या निषेधाने काहीच होणार नाही. बरोबर, मग मी काय करतो? मी लोकांकडे जातो, लोकांना सगळी माहिती सांगतो की काय काय गडबड आहे. बरोबर, आणि ती माहिती पुरवल्यानंतर मग मी लोकांना सहभागी करून निषेध करायला सुरुवात करतो. समजतंय का? राईट. तो हे डिस्कशन आहे निषेध. म्हणून निषेध ही सामूहिक जाणीव आहे. बरोबर, आता एकदा निषेध सुरू झाला की त्या निषेधाचं रूपांतर आंदोलनात कधी होतंय आणि कसं होतंय तर त्याच्याबद्दलची चर्चा करायची. आपल्याला इथे उदाहरणं पण मी देईल की भारतात कोणते कोणते आंदोलन झालेत, महत्वाचे कधी झालेत, काही निषेध झालाय का, काय झालंय का, ते आपण डिस्कस करू एक एक 2 उदाहरणांनी. त्याच्याबद्दल काय नाही. पण निषेध आणि आंदोलन याच्यातून फरक कळतोय की निषेध नंतर पहिले निषेध करेल मग आंदोलन करेल जर मागण्या मान्य झाल्या नाही तर. ठीक आहे, मग येतात सामाजिक चळवळी. मग आंदोलनातूनच निर्माण होतात तुमच्या सामाजिक चळवळी. बरोबर आहे का? आंदोलनामधूनच सामाजिक चळवळ निर्माण झाली आणि तुम्ही सामाजिक चळवळ करायला घेतलेली आहे म्हणजे ही काय आहे तर सामूहिक कृती करता आहात तुम्ही. बरोबर, सामूहिक कृती. आणि त्या सामूहिक कृतीतून तुम्हाला काय होतंय? सहसंबंध टिकवता येतात समाजातले. ठीक आहे, यशवंत, राईट. तो ती सामूहिक कृती होणार आणि त्याच्यातूनच क्रांतीचं काय रचलं जाईल? पाया रचला जाईल असं म्हणू शकतो आपण. ठीक आहे, जेव्हा केव्हा ते होईल तेव्हाची चर्चा, आत्ताच झालं पाहिजे असं अजिबात अपेक्षित नाही. समजलंय? राईट. सोपं सोपं आहे सगळं. आता इथून पुढे सगळं सोपं सोपं आहे, काही कठीण नाही.
एखाद दुसरी कन्सेप्ट ट्विस्ट असली तर थोडासा वेळ जाऊ शकतो. ठीक आहे, पण त्याच्या उपर काही नाही. समजलंय मग काय काय डिस्कस करायचंय. याच्यात एक मुद्दा, एक मिनिट एकच घेतो मग तुम्ही विचारा की सत्ताधारी अभिजन हा एक शब्द दिलेला आहे. म्हणजे काय सत्ताधारी अभिजन म्हणजे? पॉवर एलिट, बरोबर, पॉवर एलिट तर आहे. म्हणजे ती सत्ता फक्त अभिजन म्हणजे काय? अभिजन म्हणजे श्रीमंत, म्हणजे वरच्या वर्गाचे वरचा वर्ग. म्हणजे श्रीमंत ना. अभिजन म्हणजे वरच्या वर्गाचे म्हणजे श्रीमंत. श्रीमंत किंवा जातीचे पण जातीचे अभिजन आता कुठे राहिलंय एवढं? म्हणजे अगदी येऊ शकते सर. कोपऱ्यात कुठेतरी गावात असेल. आपण जिथे राहतोय तिथे काय त्याचा संबंध आहे? सत्ताधारी अभिजन म्हणजे त्या वर्गाकडे सत्ता एकवटलेली आहे. बरोबर, सत्ता एकवटलेली तर राहते सत्ताधारी अभिजन म्हणजे, पण नवीन जी आहे सत्ता येणार त्याला पण चान्स निर्माण झाला पाहिजे. जरी सत्ता एकवटलेली असली तरी सुद्धा विशिष्ट समूहाकडे पण राहते सर. म्हणजे सत्ता गावामध्ये काही विशिष्ट असतं नाही. ते मग कसं आहे, ते प्रत्येक गोष्टीला एक्सेप्शन असणार आहे ना, राईट. आता हे जे सांगितलं हे 100% ऍक्युरेट आहे असंही नाही. हे ज्यांनी सांगितलं त्याच्याबद्दलची चर्चा करतोय आपण, राईट. ओके, हे निषेध आणि काय मार्क्सच्या याच्यात सत्ताधारी अभिजन फक्त श्रीमंत लोक आहेत. हो हो हो, त्यांच्याचकडे फक्त सत्ताधारी अभिजन पद येऊ शकतं. करेक्ट. आणि मग नंतर सामायिक चळवळीचं मी सांगितलं तुम्हाला इथे करू. त्याच्यानंतर हीच कुठेतरी आमची सामूहिक कृती आहे ना, बरोबर. हे सगळे एकत्र येत आहेत, सगळे काहीतरी डिस्कशन करतायत, काहीतरी प्रार्थना म्हणतायत. ती एक प्रकारे सामूहिक कृती आहे आणि त्या कृतीमधूनच क्रांती तयार होणार आहे. ठीक आहे, असं यांचं म्हणणं आहे. समजतंय का? राईट. सो ह्या डिस्कशन मध्ये एक क्रांती आणि सामाजिक कृती याला फार चर्चा नाहीये या दोघांपैकी. मेन चर्चा ह्याच आहेत उरलेल्या सगळ्यामध्ये. ठीक आहे, राईट. बाकी ह्या युनिटचा आपण तेव्हा नंतर डिस्कस करू. हे तर स्ट्रेट फॉरवर्ड युनिट आहे.